नमस्कार, मी डरंगे सर. आज आपण इंग्रजीमधील अत्यंत महत्त्वाचा घटक काळ याच्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. इंग्रजीमध्ये त्याला टेन्स असं म्हणतात. मराठीमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये काळ असं म्हणतो. काळ म्हणजेच काय? तर काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्या 3 जे प्रकार आहेत, त्या तिन्ही प्रकाराचे उपप्रकार आज आपण पाहणार आहोत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्या मुख्य प्रकारातील आज आपण उपप्रकार पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे इंग्रजी वाक्याची रचना असते कर्ता, क्रियापद, यस, फी आणि ओ. यस म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट कसा हुडकायचा, कशा शोधाच्या पाठीमागे सांगितलंय. फी म्हणजे काय आहे? वर्ब आहे. आणि ओ म्हणजे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. हे तुम्हाला पाठीमागे सांगितलं मी. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट कसं शोधायचं हे पाठीमागे सांगितलंय. बघा, इंग्रजीचं कोणतेही वाक्य असू द्या, त्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्यानंतर वर्ब असतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट हे कंपल्सरी असतं असं नाही. काही वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल, काही वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतं. ह्या कर्ता, क्रियापद आणि कर्म अशा प्रकारे सर्वसाधारणपणे इंग्रजी वाक्याची रचना असते. तर याच्यावरून आज आपण काळांचा अभ्यास करणार आहोत. पहिला उपप्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. त्याला मराठीमध्ये आपण साधा वर्तमान काळ म्हणतो. बघा, इंग्रजीचं कोणतंही वाक्य असू द्या, त्याचं आपण सर्वसाधारणपणे रचना काय असते? सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्यानंतर वर्ब असतं, त्यानंतर ऑब्जेक्ट असतं. मी तुम्हाला आधी सांगितलं त्यानुसार सुरुवातीला काय असणार आहे? सब्जेक्ट असणार आहे. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता असणार आहे आणि शेवटी काय असणार आहे? ऑब्जेक्ट. बघा, इंग्रजी वाक्याच्या रचनेनुसार कर्ता, क्रियापद, कर्म सुरुवातीला सब्जेक्ट आहे आणि शेवटी काय आहे? ऑब्जेक्ट आहे. मग काळानुसार बदलणार आहे काय? काळानुसार बदलणार आहे ते फक्त क्रियापदाचं रूप. बाकी सगळं आहे असं असणार आहे. प्रत्येक काळामध्ये सुरुवातीला कर्ता, क्रियापद, कर्म हे सगळीकडे सारखं आहे. फक्त काळानुसार बदलणार आहे ते क्रियापदाचं रूप. आपण फक्त क्रियापदाचं रूप लक्षात ठेवलं का सगळे काळ आपल्या लक्षामध्ये राहतील. तुम्ही आयुष्यामध्ये कधीही काळ विसरणार नाही. मग साधा वर्तमान काळ आहे. साधा आहे म्हणून साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं काय असतं? मूळ रूप असतं. आता आपण मराठीमध्ये असं समजून घेऊ, आम्ही साधेच आहोत. साधे आहोत म्हणून क्रियापदाचे 3 रूप असतात. एक मूळ रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. म्हणजेच काय? समजा प्ले हे क्रियापद आहे, तर प्ले हे क्रियापदाचं मूळ रूप आहे. दुसरं रूप आहे, याला ईडी प्रत्यय लागतो, प्लेड, याला दुसरं रूप असं म्हणतो किंवा त्याला पास्ट टेन्सचं रूप सुद्धा असं म्हणतो. आणि तिसरं क्रियापदाचं रूप आहे प्लेड, त्याला पण ईडी प्रत्यय लागून दुसरं आणि तिसरं रूप तयार झालं. प्ले म्हणजे खेळणे, प्लेड म्हणजे खेळला असा अर्थ होतो. काही क्रियापदाची दुसरी आणि तिसरी रूपे ईडी प्रत्यय लावून तयार होतात, तर काही क्रियापदाची दुसरी आणि तिसरी रूपे वेगवेगळे असतात. आता साध्या वर्तमान काळामध्ये सुरुवातीला बघा, इंग्रजी वाक्याच्या रचनेनुसार सुरुवातीला कर्ता आहे, शेवटी कर्म आहे. फक्त बदलणार आहे फक्त क्रियापद. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं मूळ रूप असतं, त्या मूळ रूपाला यस किंवा ईएस प्रत्यय असतो. उदाहरणार्थ काय? समजा एक वाक्य आपण कर्ता म्हणून काय घेतलं? आय घेतलं. आय क्रियापद आहे राईट. आय राईट अ लेटर, याचा अर्थ झाला मी पत्र लिहितो. या दिलेल्या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे, राईट हे क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि लेटर हे ऑब्जेक्ट आहे. बघा, आय हा सब्जेक्ट आहे, राईट हे वर्ब आहे आणि ओ हे ऑब्जेक्ट आहे. चेक करून पहा, वाक्यातील क्रियापद राईट आहे, त्या राईटला व्हॉटने प्रश्न विचारा. काय लिहितोय? अ लेटर. अ लेटर आपल्याला ऑब्जेक्ट मिळालं. कोण लिहितोय? आय. आय काय मिळाला? सब्जेक्ट मिळाला. मी पाठीमागे तुम्हाला सांगितले वाक्यातील क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारा, तुम्हाला ऑब्जेक्ट मिळेल. वाक्यातील क्रियापदाला हूने प्रश्न विचारा, तुम्हाला सब्जेक्ट मिळेल. मग साध्या वर्तमान काळाच्या रचनेनुसार सुरुवातीला करता आपण आय घेतला, क्रियापदाचं मूळ रूप राईट घेतलं आणि कर्म म्हणून काय घेतलं? लेटर. आय राईट अ लेटर, याचा अर्थ झाला मी पत्र लिहितो. तुम्हाला दुसरे एक वाक्य दिले बघा. आता मी काय सांगितलं तुम्हाला? कर्ता क्रियापदाचं मूळ रूप, त्या मूळ रूपाला यस यस प्रत्यय आणि शेवटी कर्म आहे.
बघा फक्त साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला यस आणि यस प्रत्यय असतो मूळ रूपाला, दुसरीकडे कुठेही प्रत्यय नसतो. उदाहरणार्थ काय, ही, सी, इट, त्याचबरोबर एकवचनी नाम, एकवचनी सामान्य नाम यानंतर जे क्रियापद येतं त्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असतो. उदाहरणार्थ ही राईट्स अ लेटर, आता आपण ही घेतलंय, ही नंतर क्रियापदाला आपण यस प्रत्यय लावला. सी घेतलं, सी नंतर क्रियापदाला यस प्रत्यय लावला. इट घेतलं, इट नंतर क्रियापदाला यस प्रत्यय लावला. त्याचबरोबर जर विशेष नाम असेल तर विशेष नामानंतर सुद्धा क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. त्याचबरोबर एखादं सामान्य नाम आहे आणि ते एकवचनी आहे त्यानंतर सुद्धा क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. बघा आपण काय शिकलो, साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळात सूत्र इंग्रजी वाक्याच्या रचनेनुसार कर्ता क्रियापद कर्म, त्यानुसार सुरुवातीला कर्ता आहे, शेवटी कर्म आहे, फक्त बदलतंय काय, क्रियापदाचं रूप. मग साधा वर्तमान काळ आहे, साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्यानुसार आपण कर्ता म्हणून काय घेतलं, आय, क्रियापद काय आहे, राईट, ते क्रियापदाचं मूळ रूप घेतलं आणि ऑब्जेक्ट आपण काय केलं, लेटर ए घेतलं. आता सूत्रामध्ये मी सांगितलं यस किंवा यस प्रत्यय लावायचा, ही, सी, इट, त्याचबरोबर एकवचनी नाम असेल, एकवचनी सामान्य नाम असेल, यानंतर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लावला जातो. आता आपण इथे यस प्रत्यय लावलाय, मग इयस प्रत्यय कधी लावायचा, ज्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर यस असेल, यशच असेल, शियच असेल, ओ असेल, एक्स असेल, झेड असेल तर काय लावायचा, इयस प्रत्यय लावायचा, अन्यथा काय लावायचा, यस प्रत्यय लावायचा. समजतंय सगळ्यांना काय सांगितलं मी? बघा काय सांगितलं मी, साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा यस प्रत्यय लावायचा, बरोबर आहे का? आता यस किंवा यस प्रत्यय कधी लावायचा, सर्वनाम कोणते असतील, ही, सी, इट अशी जर सर्वनाम असतील, त्याचबरोबर राम असेल म्हणजे एकवचनी सामान्य नाम आहे, एकवचनी विशेषण नाम आहे, त्यानंतर काय लावायचा, यस किंवा इयस प्रत्यय लावायचा, बाकीकडे कुठेही लावायचा नाही. समजा तुम्ही असं घेतलं उई, उई नंतर तुम्ही काय लिहिणार, फक्त राईटच लिहिणार, उई नंतर यस प्रत्यय लावायचा नाही. म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी तृतीय पुरुषी जी सर्वनाम आहेत, एकवचनी तृतीय पुरुषी सर्वनाम ही, सी, इट नंतर येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावायचा. त्याचबरोबर विशेष नामानंतर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागल आणि सामान्य नाम एकवचनी असेल तर यस किंवा यस प्रत्यय लागल. जर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं मूळ रूप आहे, फक्त क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्या मूळ रूपामध्ये डू हे सहाय्यकारी क्रियापद लपलेलं असतं. मग ते कधी बाहेर काढतो आपण, ते नकारार्थी वाक्य करताना आपण बाहेर काढत असतो किंवा क्वेश्चन टॅग करताना बाहेर काढत असतो. जर साध्या वर्तमान काळामध्ये यस प्रत्यय असेल तर यस प्रत्ययामध्ये ड जे सहाय्यकारी क्रियापद लपलेलं असतं. तर ते आपण बाहेर कधी काढतो, जेव्हा वाक्य आपल्याला नकारार्थी करायचे, प्रश्नार्थ करायचे, क्वेश्चन टॅग करायचा आहे, तेव्हा डू ड जे सहाय्यकारी क्रियापदे बाहेर निघतात. पुढचा काळ आहे सिंपल पास्ट टेन्स. बघा सिंपल पास्ट टेन्स, आता इंग्रजी वाक्याची रचना आहे कर्ता क्रियापद कर्म, सुरुवातीला काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे, कर्ता असणार आहे, शेवटी काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे म्हणजेच कर्म असणार आहे. आता बदलणार आहे काय, आता काळानुसार फक्त बदलणार आहे काय, क्रियापदाचं रूपच बदलणार आहे. मग साध्या वर्तमान काळाने क्रियापदाचं मूळ रूप घेतलं होतं, साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप असणार आहे. मग आपण कर्ता म्हणून काय घेतलं, आय घेतला कर्ता म्हणून. आता कर्ता म्हणून आपण आय घेतला, क्रियापदाचं दुसरं रूप, समजा आपण राईट हे क्रियापद घेतलंय, राईट या क्रियापदाचं दुसरं रूप आहे रोट. हे पहिलं रूप राईट, दुसरं रोट आणि तिसरं आहे रिटर्न. मग राईटचं दुसरं रूप आहे रोट. सूत्रानुसार आपण सुरुवातीला कर्ता घेतला, क्रियापदाचं दुसरं रूप काय घेतलं, रोट. आय रोट अ लेटर, अर्थ झाला मी पत्र लिहिले. बघा साधा भूतकाळ सोपा आहे, इथं यस इयस प्रत्यय लावायचा अजिबात नाही, सगळीकडेच वी रोट अ लेटर, सगळीकडे तुम्ही फक्त दुसरं रूप वापरा. बॉयज रोट अ लेटर, राम घेतलं तर राम रोट अ लेटर, राम रोट अ लेटर असंच येणार. किंवा तुम्ही आणखी वेगळं काय घेतलं, वी घेतलं, वी तर आहेच, यू घेतलं, यू नंतर सुद्धा काय येणार आहे, फक्त रोटच येणार आहे. म्हणजे साध्या भूतकाळामध्ये फक्त काय बदल काय करायचा, फक्त सुरुवातीला कर्ता आहे, शेवटी कर्म आहे. बदल काय करायचा आहे, साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येत आहे. समजलं सगळ्यांना, कळलं का? पुढचा काळ आहे सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्य काळ. सांगा इंग्रजी वाक्याची रचना काय सांगितली मी, कर्ता क्रियापद आणि कर्म. सुरुवातीला काय असणार आहे, कर्ता असणार आहे, शेवटी काय असणार आहे, कर्म असणार आहे. बघा सिंपल फ्युचर टेन्स,
कोणताही फ्युचर म्हटलं का शाल होईल लक्षात ठेवायचं. फ्युचर म्हटलं का शाल होईल 100% येणार. मग करत्यानंतर फ्युचर आहे, शाल होईल आलं. आम्ही साधाच काळ आहे, फ्युचर टेन्स हा साधाच काळ आहे. शाल होईल नंतर क्रियापदाचं मूळ रूप घेतलं. बरोबर आहे का? मग त्या सूत्रानुसार आपण करता म्हणून काय घेतला आय. आय नंतर शाल होईल पैकी शाल वापरायचं. आय शाल. आता क्रियापदाचं मूळ रूप काय घेतलं आपण राईट. आय करता घेतला आय. शाल होईल पैकी काय घेतलं शाल. क्रियापदाचं मूळ रूप काय घेतलं राईट. आणि ऑब्जेक्ट म्हणून काय घेतलं अ लेटर. आय शाल राईट अ लेटर. अर्थ काय झाला मी पत्र लिहीन. पुढे बघा. आता सब्जेक्ट म्हणून आपण वी घेतला. शाल होईल पैकी त्यानंतर शाल वापरलं. क्रियापदाचं मूळ रूप राईट आहे आणि अ लेटर. वी शाल राईट अ लेटर. आम्ही पत्र लिहीन. फक्त आय आणि वी नंतर काळामध्ये आय आणि वी नंतर शाल वापरायचं. बाकी सगळीकडे विल वापरलं तर चालतंय. मग सोपं कसं लक्षात ठेवायचं. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही. आमच्यासाठी शाल, आपल्या घरामध्ये जी शाल असते पांघरायला घेतो, आमच्यासाठी शाल. बाकीचे कोण आले त्यांना घोंगडं वगैरे काहीतरी देऊ आम्ही. असं लक्षात ठेवा. आय म्हणजे मी आणि वी म्हणजे आम्ही. आय आणि वी नंतर काय लक्षात ठेवायचं शाल. बघा आय नंतर शाल वापरा, वी नंतर शाल वापरा. बाकी सगळीकडे काय वापरलं चालतं विल वापरलं तरी चालतं. समजलं का? मग आता पुढचा करता आपण यू घेतला. काय यू विल राईट अ लेटर. तू पत्र लिहिशील. पुढचा करता ही घेतला. ही विल राईट अ लेटर. तो पत्र लिहिल. पुढचा करता आपण राम घेतला. राम विल राईट अ लेटर. राम पत्र लिहिल. आपल्याला जर हे वाक्य नकारार्थी करायचे असतील, जर दिलेलं वाक्य आपल्याला नकारार्थी करायचे, हे साध्या वर्तमान काळात जर आपल्याला वाक्य नकारार्थी करायचं असेल, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या साध्या वर्तमान काळामध्ये डू हे सहाय्यकारी क्रियापद आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद लपलेलं असतं. समजा हे वाक्य आहे आय राईट अ स्टोरी असं वाक्य आहे. आय राईट अ स्टोरी असं वाक्य आहे. तर ह्या राईट हे क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये डू हे सहाय्यकारी क्रियापद लपलंय. मग नकारार्थी वाक्य तुम्हाला करायचंय. वाक्य होणार आय डू नॉट. ह्या राईट मधनं डू बाहेर निघालं. आय डू नॉट राईट अ स्टोरी. हे असं वाक्य तयार झालं. किंवा दुसरं एक वाक्य तुम्हाला सांगतो. दुसरं वाक्य तुमचं असं आहे ही राईट्स अ लेटर. हे वाक्य तुम्हाला नकारार्थी करायचंय. इथं यस प्रत्यय लागलाय. जर साध्या वर्तमान काळामध्ये यस प्रत्यय लागला असेल तर त्यातून बाहेर निघतं डज. नकारार्थी वाक्य तयार झालं. ही डज नॉट राईट अ लेटर. बघा आता ह्या राईट्स मधनं डज बाहेर काढल्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप राईट तयार होतं. म्हणजे क्रियापदाचा यस किंवा ईएस प्रत्यय निघून जातो. राईट्स मधनं डज बाहेर काढल्यानंतर क्रियापदाचा यस किंवा यस प्रत्यय निघून जातो. समजतंय काय सांगितलं मी. पुढे बघा. आता तुम्हाला हे वाक्य नकारार्थी करायचंय. आय रोट अ लेटर. हे वाक्य नकारार्थी करायचंय. मग हे रोट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. त्यातून बाहेर काय निघतं डीड बाहेर निघतं. मग नकारार्थी वाक्य काय झालं आय डीड नॉट. आता या रोट मधून डीड बाहेर काढल्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप तयार होतं. आय डीड नॉट राईट अ लेटर. हे वाक्य झालं नकारार्थी. तुम्हाला हे वाक्य नकारार्थी करायचंय. आय शाल नॉट राईट अ लेटर. हे एकदम सोपं आहे. आय शाल नॉट राईट अ लेटर. शाल नंतर डायरेक्ट काय करा नॉट घ्या. इथं आहे तसं हे क्रियापद आहे. इथं या राईट मधून डू वगैरे काय निघणार नाही. मग आय शाल नॉट राईट अ लेटर. अशा प्रकारे हे नकारार्थी वाक्य तयार होईल. तर अशा प्रकारे आपण काळाचे 3 प्रकार पाहिले. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. इंग्रजी वाक्याच्या रचनेनुसार कर्ता क्रियापद कर्म या रचनेनुसार आपण आज तिन्ही काळाचे सूत्र पाहिले. साधा वर्तमान काळ सुरुवातीला कर्ता, शेवटी कर्म आहे, मध्ये क्रियापदाचं मूळ रूप त्याला यस किंवा यस प्रत्यय असेल. साधा भूतकाळामध्ये कर्ता कर्म क्रियापदाचं दुसरं रूप. साध्या भविष्यकाळामध्ये सुरुवातीला कर्ता, भविष्यकाळ म्हटलं का शाल होईल आणि शेवटी कर्म, मध्ये मात्र काय असणार आहे क्रियापदाचं मूळ रूप. आता पुढचे जे काळाचे प्रकार आहेत ते आपण काय करणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.